गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश सज्ज होईल. एक चांगलं कमबॅक करावं लागेल पुन्हा एकदा. लाईन चांगली होती. बेस्ट कमबॅक करण्याचा प्रयत्न. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरमधील. नो बॉलचा इशारा आणि चांगली भूमिका विकेट कीपर नयनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण धावा रोखायच्यात सध्याच्या स्थितीला टीम मिरान शेठ दिवाय या टीमला. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. आणखीन एक दमदार स्ट्रोक येतोय. सरळ 4 रनसाठी आज चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती मात्र भरपूर वेगाने वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत मिरान शेठ टीम श्री गणेश शेठ दिवाय या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9 रन. चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या दरम्यान. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 9 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती मोठ्या संख्येने आज प्रत्येक मायबाप प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. हे जे दर्दी प्रेक्षक आहेत म्हणूनच या क्रीडा स्पर्धेला अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 रन 9 रन ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 2 साठी गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 2 वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवला मात्र विकेटचं वैभव प्राप्त करावा लागेल. धावा रोखण्याचं वैभव त्याला प्राप्त करावा लागेल. वैभवचा पहिला बॉल प्रत्युत्तर दिलं होतं, परंतु टायमिंग थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घेतलं गेलं प्रितेशच्या माध्यमातून. एका सिंगलच्या साह्याने डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ॲड झाल्यानंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. फिल्डर थोडासा फंबल झाला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला बॅट्समन सतीशने. एक चिकी सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावण्यासाठी क्षमता लागते, परंतु क्षमतेपेक्षा धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असावी लागते आणि ती जिद्द फलंदाज सतीश कोय आणि फलंदाज प्रितेश शेट्टीची आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला सतीश आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. विनंती असेल की जे मायबाप प्रेक्षक सीमा रेषेलगत आहे कृपया करून आपण थोडंसं पाठीमागे व्हा. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अशा धावा रोखाव्या लागतील वैभवला, कारण याच धावा कधी कधी तुम्हाला कठीण काळाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. लाईन मिस केली. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. जसा विकेट झाला तसा मात्र खऱ्या अर्थाने टाळ्यांचा वर्षाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन विशाल आलाय. इनसाइड एज होती, परंतु नो बॉलचा इशारा आला. चांगला प्रयत्न केला. 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील.
14 रन आतापर्यंत होत आहेत. चला मॅच स्टार्ट करा. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. वाईट +1 टोटल 2 धावा देखील ऍड होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन. अजूनही शेवटचा अंतिम बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. तर चला मी आमंत्रित करतोय मानाची पालखी दिवाळी कोळीवाड्याचे अध्यक्ष करेश मुंबईकर की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर सर राजन देवकर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही स्वागत करतोय. डीजे मास्टर किरण निशान खोई यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सरचे स्वागत. सेव्हन्टीन 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 17 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यश ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा चांगला वापर केला. जसा टप्पा पडला त्यानंतर नियंत्रण दर्जेदार होतं. ज्या प्रकारे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 18 रन 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती धावसंख्या 19 रन्स आतापर्यंत होतात. लॉफ्ट केलाय खोलवर पद्धतीचा हा बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 20 रन आतापर्यंत होतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो. एक एक रनने धावफलक वाढतं, परंतु धावफलकाला गती देण्यासाठी मोठे फटके तुमच्या बॅटमधून येणं इम्पॉर्टंट असतं. सध्याच्या घडीला पूर्णपणे आक्रमण केलंय गोलंदाज यशने प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समन प्रितेश शेट्टीच्या विरुद्धमध्ये. मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखलंय. लेगस्टिकचा थोडासा बाहेर होता. विकेट किपर थोडासा फंबल झाल्यानंतर लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना एक नवी रणनीती मनामध्ये ताईत करून ती रणनीती सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय गोलंदाज यश. अंगाचा वेध आणि या क्षणाला 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम श्री गणेश शेठ दिवाळे या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 21 रन. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 4 वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक गोलंदाज कंकेश आपल्याला पाहायला मिळेल. 21 रन आतापर्यंत होतात. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा या जमवायचा प्रयत्न करावा लागतो आणि तसाच प्रयत्न सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील करावा लागेल. पहिला बॉल रिलीज झाला. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाल्यानंतर 22 रन होतात. बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती.
स्टेप आउट करून टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसल्यानंतर एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन आपल्याला पाहायला मिळतात. 23 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर होत आहेत. एक धावांसाठी चालू असलेली तळमळ, आणखीन एक वाईट बॉल, अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज कंकेशला, कारण या धावा कधी कधी पराभवाच्या दिशेने देखील तुम्हाला घेऊन जाऊ शकतात. सेकंड इनिंगमध्ये लॉफ्ट केलाय तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब क्षेत्ररक्षण वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वैभव मात्र वैभवशाली कामगिरी सध्याच्या स्थितीला करतोय आपल्या टीमसाठी या पहिल्या सत्रामध्ये. इनसाइड एज, झेल सुटल्यानंतर एक धाव वाचवण्यासाठी हा संघर्ष, परंतु त्या संघर्षाला मिळाले सामर्थ्य. एक सिंगल कंप्लीट केली. एका सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन होईल बाद. शेवटचा अंतिम बॉल. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, दिवाई गावाचे सिने अभिनेते आदरणीय अमरजी बाये यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. टॅप केला. या शेवटच्या बॉलवर येतील या 4 धावा आणि या 4 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 29 आणि 30 रनचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रितेश इंटिरियर डेकोरेटरचे ओनर प्रितेश कोळी यांना देखील आम्ही आमंत्रित करतो. थँक्यू डीजे. तर एक विशेष शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. हा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन रेनबो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किरणजी कोळी. आपल्या शुभ हस्ते एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. जनसेवा कार्यतत्पर, निष्कलंक, सत्यवादी, कार्यक्षम प्रत्येक व्यक्तीने संकटाच्या वेळी आवर्जून हाक मारावे आणि त्या हाकेला साथ घालून मदतीला धावून येणारं नेतृत्व म्हणजे कुंदनदादा म्हात्रे. आपल्या मनमिळावू आणि साधेपणातून असंख्य जनांच्या गळ्यातील ताईत असणारं नेतृत्व म्हणजे कुंदनदादा म्हात्रे. गुरुस्थानी वडील श्याम म्हात्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवा करणारं नेतृत्व म्हणजे कुंदनदादा म्हात्रे. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव आणि परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवू. तर एक शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल कुंदनदादा म्हात्रे यांचा. तर मी किरणजी कोळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तुम्हा सर्वांचे लाडके रमले जे माणसांमध्ये, ज्याने प्रत्येक माणूस जपला आणि प्रत्येकाला असं वाटतं की कुंदनदादा माणूस आपला, आणि त्यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. रेनबो फ्रेंड्स सर्कल युवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरणजी कोळी यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदारशाल सौंदर्य, प्रेमाचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण भेट देऊन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी पूजन कोळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सेलर मरीन या उद्योग समूहाचे मालक आदरणीय मोहजी अफजल भाई यांचा देखील शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी जरूर केला जाईल. मोहजी अफजल यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी रोशन कोळी यांना विनंती करेन, एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ज्यांची आज ओळख आपण सातत्याने पाहतो, चौगुले बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ओनर आदरणीय दत्तात्रयजी चौगुले यांचा देखील शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी जरूर केला जाईल. दत्तात्रयजी चौगुले यांचा शुभ सन्मान रोशन कोळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर निलेश दादा म्हात्रे आपण देखील आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. निलेश दादा म्हात्रे, सागरजी जोशी, विष्णुदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. कैलाजी म्हात्रे, उपस्थित सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने
तर मी रोशन कोई यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते निलेश म्हात्रे यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. त्यानंतर सागरजी जोशी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विघ्नेश कोई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर सागरजी जोशी यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर विष्णुदादा म्हात्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आई एकविरा युवा पदयात्री मंडळ दिवाळी कोळीवाड्याचे अध्यक्ष आदरणीय करेजी मुंबईकर यांचा शुभ सन्मान. तर मी दर्शन कोळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चंद्रकांतजी कोळी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मॅच स्टार्ट करा. सामन्याला सुरुवात होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते आणि सध्याच्या घडीला एका रनने धावफलक देखील ओपन होते टीम मिरान शेठ दिवाळे या टीमचं. गोलंदाज सज्ज होईल. लाईन चांगली होती. फटका फसलाय आणि थेट यष्ट्यांचा वेध. पहिला धक्का. चंद्रकांतजी कोळी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्येष्ठ नागरिक संस्था दिवाळी कोळीवाड्याचे अध्यक्ष चंद्रकांतजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी जरूर केला जाईल. त्यानंतर रुपेश कोळी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एकनाथजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला मॅच ऑन करा. एकनाथजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर. त्यानंतर आदरणीय वासुदेवजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी रोहित कोळी यांना विनंती करेन. या मोमेंटला वैभव देखील बाद होतोय. पूर्णपणे आक्रमण केलंय. त्यानंतर तुकारामजी कोळी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी प्रितेश कोळी यांना विनंती करेन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये
मुकेश येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 30 रनचं टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आदरणीय निजाम भाई यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. जे उद्योजक आहेत तर मी कुणाल कोई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय परंतु डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मी आकुड पद्धतीचा हा बॉल परंतु या क्षणाला लाईन भरपूर चांगली होती परंतु लाईन मिस केली. अंगाचा भेद घेतला. डॉट बॉलची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 2 गडी बाद 2 धावा अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलला येणारे 18 बॉल आणि आता मात्र करायच्या त्या म्हणजे 28 धावा. लक्ष थोडंसं दूर गेलंय परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला जीवाच्या आकांताने प्रयत्न मात्र जरूर करावे लागतील या मॅचमध्ये. लोअर फुलटॉस होता. हलक्या त्याने दिशा दिली तर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपल्या कर्तृत्वाच्या आणि कलेच्या जोरावर खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला आपण अनेक सिरियलमध्ये सिने अभिनेते अमरजी बाई यांना देखील पाहतो आणि त्यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टॅप केलाय परंतु चांगला प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आपल्याला 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. बॅट्समन बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन साहिल मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. लोअर फुलटॉस होता. चांगला प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 5 रन आतापर्यंत फक्त आणि फक्त. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं लक्ष छोटं किंवा मोठं नसतं. तुमचा खेळ हा इम्प्रेसिव्ह करून तुम्हाला तुमच्या टीमचा विजय हा मात्र जरूर खऱ्या अर्थाने करावा लागतो आणि तेच प्रयत्न करावे लागतील सध्याच्या स्थितीला. वाईट बॉलचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा रोखाव्या लागतील. कुलर लेनचा बॉल लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी परंतु हिट करण्याचा प्रयत्न असफल झालाय रितेशचा. तोपर्यंत बॅट्समन साहिल पोहोचलाय क्रीज मध्ये. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
फुलटॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न फसल्यानंतर रनआउटची संधी, ही संधी देखील गमावली. 1+1 वाईट+1 झाल्यानंतर 2 धावा ऍड होतील एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन, अजून 20 रन पूर्ण करायचे आहेत. आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक, हा येतोय चौकार. फिल्डरच्या माध्यमातून होते ही चूक, आणि ही चूक झाल्यानंतर एक नवा आत्मविश्वास वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळेल, शैलेश आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर, पहिला बॉल, इट इज अ वाईट बॉल. अजूनही 15 रनची गरज, 15 रन आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील सध्याच्या स्थितीला. टायमिंग भरपूर चांगला आहे, परंतु फेकी गचाय झाली. ताळमेळ चुकलं, कॉल कम्युनिकेशन चुकलं, आणि याचा भुर्दंड मिळाला श्री गणेश शेठ दिवाळे या टीमला. जिथे फक्त आणि फक्त एक धाव होती, तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला बॅट्समन पोहोचेल सेफ झोन मध्ये. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 19. नो बॉलचा इशारा येतोय. येस, इट इज अ नो बॉल, आणि 20 रन आतापर्यंत होतात. अजूनही 10 धावा दूर आहे विजयापासून मिरान शेठ दिवाळी संघ. फुलटॉस होता, टॅप केलाय. याच फटक्याची प्रतीक्षा होती मिरान शेठ दिवाळी या टीमला. कंकेशने मात्र खऱ्या अर्थाने क्रॅक केला, आणि त्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 6 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 9 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 6 रन. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला तायमे थोडीशी चुकली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सफल, आणि बॅट्समन साहिल होईल बाद. नवीन बॅट्समन देवेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज सज्ज होईल.
लॉफ्ट केलाय, सामना जिंकलाय. अजूनही 2 धावा कंप्लीट करायच्या आहेत. विजयाच्या जवळ आलाय सध्याच्या घडीला मिरानशेठ दिवाळी संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज शैलेश टॅप केला आणि सामना जिंकलाय. मिरानशेठ दिवाळे या टीमने एक षटक ठेवून मात्र हा सामना जिंकलाय. चला थँक्यू डीजे. तर मी आदरणीय दत्तात्रयजी चौगुले यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा हिरो ठरलाय कंकेश. कंकेश आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी कंकेश आपण त्वरित या. कंकेश आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी त्वरित यायचा आहे. आणि चला टीम